वन्य प्राण्यांमुळे शेतांचे वारंवार होणाऱ्या नुकसानास कायमस्वरूपी प्रतिबंध लावण्याचे निवेदन अकोट येथील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी यांना दिले। वन्यप्राणी हरिण, नीलगाय, रानडुक्कर, माकड यांच्या त्रासामुळे येथील शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे। शेतीच्या पेरणीपासून ते शेतातील पीक घरी येईपर्यंत वन्य प्राण्यांमुळे पिकाचे सातत्याने नुकसान होत आहे। या भागात 150 ते 200 हरिणांचे कळप तयार झाले असून नीलगाय सुद्धा मोठ्या प्रमाणात कळपांमध्ये निर्माण झाले आहेत, तर माकड, रानडुक्कर शेकडोच्या संख्येने वाढले आहेत। यांच्यापासून शेतीतील पिकांचे संरक्षण करणे कठीण झाले आहे। हे वन्य प्राणी दररोज काही शेतांमध्ये पिकांचे नुकसान करत आहेत। दररोज याबाबत तक्रारी करणे व नुकसानाचे पंचनामे करणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही। त्यामुळे या भागातील वन्य प्राण्यांना पकडून वन्य क्षेत्रामध्ये नेऊन सोडण्यात यावे आणि वन्य प्राणी वन्य क्षेत्रातून शेत शिवारामध्ये येणार नाहीत याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना करावी, असे निवेदन आज अकोट येथील शेतकऱ्यांनी अकोला जिल्हाधिकारी यांना दिले आहे। या निवेदनामध्ये 15 दिवसाच्या आत वन्य प्राण्यांचा बंदोबस्त न लावल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचेही या निवेदनात नमूद केले आहे। त्यावेळी गोपाल जगन्नाथ शेगोकार, दीपक प्रकाश काळे, गोवर्धन श्रीराम शेंडे, कैलास नारायण चिखले, सचिन काळे मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। आम्ही अकोटवरून सर्व शेतकरी इथं आलो जिल्हाधिकारी कार्यालयावर। वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे आम्ही त्रसलेलो आहोत। वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे आमच्या शेती करणं एकदम मुश्किल झालेली आहे। त्यांच्या पायाने जे तुडवण होत आहे त्याच्यामुळे आमचं वार्षिक उत्पन्नात घट होत आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला हे निवेदन देऊन कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात आहे वन्य प्राण्यांचा। त्याकरता आम्ही इथं आलेलो आहोत। याचं वन्य प्राणी विभागाला दिलं का तुम्ही निवेदन? वन्य विभागाला सुद्धा दिलं, अकोटला सुद्धा दिलं आणि इथं अकोल्यात सुद्धा दिलं। आपलं नाव? गोपाल जगन्नाथ शेगोकार।